शंकर स्वामी महाराज की जय भवानी। सर्वांना विनंती आहे, कृपया चपला कुणी आतमध्ये आणलंय. खंडाळा नगरीमध्ये आज श्री संत शंकर स्वामी महाराज यांच्या सप्ताहाची अत्यंत उत्साहात सुरुवात झालेली आहे. श्री क्षेत्र सुरू या ठिकाणाहून श्री संत शंकर स्वामी महाराज यांच्या नामकरणानंतर या ठिकाणी अत्यंत धूमधामात उत्साहात भक्ती भावात खंडाळकर ग्रामस्थ विशेष करून खंडाळकर तरुण मित्र परिवार यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. श्री संत शंकर स्वामी संस्थानचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण सारंगधर महाराज भोपळे शास्त्री यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्री संत शंकर स्वामी संस्थानचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, हरिभक्त परायण सारंगधर महाराज भोपळे शास्त्री या सर्वांचं खंडाळकर ग्रामस्थांच्या वतीने, सप्ताह समितीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. आपणा सर्वांचा आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग श्री विठ्ठल यांची या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे. मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये ते आपण आजच सुरुवात करायचं म्हणलंय. कारण या भूमीमध्ये मी अगोदर बोललो की या भूमीचं खंडाळा आणि संस्थांचं नाव किती महत्वाचं आहे. वैकुंठवासी काशीनाथ बाबा भेरा यांनी खऱ्या अर्थानं पहिला जीर्णोद्धार तर काशीनाथ बाबा या ठिकाणी स्वामींचा केला. त्याच्यानंतर स्वर्गीय नारायण बाबा यांनी सुद्धा सातत्यानं स्वामी संस्थांवर लक्ष देऊन होती. दर महिन्याची वारी करायची, आठवड्यात लहान होतो. तर अशी मोठी परंपरा आपल्या गावाची आणि सातत्यानं दर महिन्याला खंडाळा गावाची बरीचशी मंडळी पायी येतात, गाडी येतात, दर्शनाला येतात. आमचं आणि शंकर संस्थांचं एक मोठं नातं आहे. या दृष्टिकोनातून मागच्या वर्षी आपण सर्व ग्रामस्थ जेव्हा शिकून आला त्यावेळेला मागच्या वर्षीचा उत्साह पाहिल्यानंतर आमचे संस्थानचे आदरणीय अध्यक्ष एकनाथ जाधव साहेब असतील, आमचे आदरणीय कार्यकर्त्या सचिन भगवंताते असतील, आनंद दादा आणि आमचे परमात्म मार्गदर्शक आणि ज्येष्ठ आदरणीय राघव बाबा, आमचे अजून पाटील असतील, रवी, सर्व विश्वस्त मंडळी आज जाऊन बसलेले. सर्वांचा गावकऱ्यांचा उत्साह पाहिल्यानंतर सर्वांनी ठरवलं की नाही आपण या ठिकाणी हा सप्ताह थांबायला पाहिजे. ही सर्व विश्वासाची भावना झाली आणि आपल्या या उत्साहाला जो मागच्या वर्षीचा उत्साह होता त्याच उत्सवापेक्षा अधिक उत्साह आपण या ठिकाणी दाखवला. म्हणजे सर्व गावकरी म्हणजे सर्व परिसरात चर्चा आपल्या या सप्ताहाची परिसराचा जर विचार केला तर बाहेरच्या तालुक्यातून जिथं जिथं आपल्या सप्ताहाचं खंडाळा सप्ताहाचं नाव गेलं तिथून प्रत्येक ठिकाणी अशी चर्चा आहे की खंडाळ्याचा सप्ताह न भूतो न भविष्यती आमच्या संस्थांच्या दृष्टिकोनातून आपल्या सप्ताहाचा एक इतिहास होणार आहे. कारण की सगळं आमचे विश्वस्त मंडळ जेव्हा फोन आले ते आता हे सर्व पाहिल्यानंतर सगळ्यांनी असं ठरवलं की एवढा मोठा मंडप, एक काय भराचा मंडप अजून कुठेच दिला गेला. पण त्या सप्ताहाला जे सप्ताह पहिला मंडप खंडाळ्यामध्ये दिला गेला. म्हणून खंडाळ्यातील सर्व तरुण मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, महिला मंडळ आणि मुस्लिम मंडळ आता उद्या या ठिकाणी आपला कलश पूजन प्रारंभ होणार आहे. त्यानंतर आपली मिरवणूक
आणि मिरवणुकीचा उद्याचा दिवस तुमच्यासाठी 3-4 तास आहे. कारण उद्या पहिला दिवस आहे, प्रारंभ कीर्तन जरी थोडंसं लेट झालं तर थोडा वेळ होईल, परंतु उद्याचा दिवस मनसोक्त ग्रामस्थ, महिला, पुरुष, तरुण मंडळींनी आनंद घ्यायचा वेळ होईल. कारण पुढे एकदा उद्या दुपारपासूनची सुरुवात होईल तर मोठी जबाबदारी ठरली आहे. तरुण मंडळींची जबाबदारी वाढण्याची, कारण आपल्या या सप्ताहासाठी येणारा प्रत्येक पाहुणा हा आपला पाहुणा आहे, आपला स्वामीचा वारकरी, आणि त्यांची गैरसोय होऊ नये ही काळजी आपल्याला आपण सर्वांनी घ्यायची. आता सगळ्या गोष्टी इथं भजनी मंडळाचं काम आहे, तारा भजन चालू आहे, तिथेही काही व्यवस्थेला काही जणांचं काम आहे, इथं स्वयंपाक किचन मध्ये विभागामध्ये काही जणांचं काम आहे, स्वागत कक्षामध्ये, देणगी कक्षामध्ये, या सगळ्या बाजू आपण ग्रामस्थ मंडळींनी अतिशय नियोजन तर एकदम आपलं अचूक आहे. कारण कुठेच नाव ठेवायला जागाच राहिली नाही असं आपण केलेलं आहे. कारण खंडाळा भूमी, खंडाळा ग्रामस्थ हे सगळे अनुभवी माणसं आहे, तिथं सांगण्याची काही गरज नाही, काय आम्ही मार्गदर्शन करावं असं काही नाही. परंतु आपल्या या सर्व ज्येष्ठ मंडळीच्या अनुभवाचा फायदा सर्व तरुण मंडळाने, गावाकडे सर्वांनी अचूक असं केलेलं नियोजन, हा सप्ताह नक्की सप्ताह संपल्यानंतर तालुक्यात नाही, जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आपल्या सप्ताहाचं नाव होईल. महाराष्ट्रातल्या माणसांनी कौतुक करावं एवढा सप्ताह आपला सर्वांचा सर्वांना विनंती करतो की आपण 8-9 दिवस अतिशय आनंदानं कोण काय बोलतो याकडे न पाहता हे काम शंकर स्वामीच आहे म्हणून करायचे. आपले चैतन्य संप्रदायाची मोठी दीर्घ परंपरा आहे. निळोबा आहे, त्यानंतर शंकर स्वामी नंतर मल्ला पवास्कर, अशा या थोर महापुरुषांच्या स्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अशा भूमीमध्ये भगवान काशी विश्वेश्वराचं मोठं स्थान आपल्या गावामध्ये. जे तेव्हा अनेक एका थोर महात्म्यांनी मला असं सांगितलं, जेव्हा शंकर स्वामी पंचकृषीत आले तेव्हा त्यांनी जी पंचकृषी साजरी केली, त्या पंचकृषीची सुरुवात आपल्या काशी विश्वेश्वरावरून केली. बराचसा इतिहास स्वामीचा आपल्या परिसराचा आहे. सातत्यानं तो जसा जसा वेळ तसं या ठिकाणी आपल्या काळाचं कीर्तन त्याच निमित्तानं असतं. कारभार आणि स्वामी काळाला पाहिजे आलेल्या समाजाला त्या दृष्टिकोनातून त्या दिवशी सर्व इतिहास आपल्याला सांगितलं जाईल. तर उपस्थित आमचे सर्व विश्वस्त मंडळ, शिवाजी राजे असतील, आमचे सर्व वारकरी मंडळ आज अतिशय आनंदाला उपस्थित आहे. त्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. ग्रामस्थांनाही धन्यवाद देतो की आज जशी सुंदर असा उत्साह तरुणांनी या ठिकाणी आज म्हणजे खरं तर सुद्धा नवल वाटलं की आतापर्यंत जेवढे सप्ताहाने इतक्या उत्साहात स्वामींच्या पादुका कुठे गेल्या नाही, एवढा उत्साह आज आपल्या गावाने सर्व तरुण मंडळाने दाखवला. प्रथमतः तरुण मंडळाला धन्यवाद.